नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर. मित्रांनो, आपण या चॅनेलवरती CSC धारकांसाठी एक सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण CSC वरती ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल आपण या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर जर तुम्ही नवीन CSC धारक असाल, तुमचा जर नवीन तुम्ही ID काढलेला असाल आणि तुम्हाला जर CSC वरती कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत आणि त्या सर्व्हिसेस कशा यूज करायच्या ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही आत्ताच शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती आपण CSC मधील सर्व सर्व्हिसेसबद्दल सविस्तर माहितीचे व्हिडिओ या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. आज या व्हिडिओमध्ये आपण CSC वरून स्कॅन बेस्ड पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण साइन बेसने 1 तासात पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहिलं होतं. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही आधार कार्डवरचा फोटो आहे तो फोटो कसा बदलायचा, आपली साईन कशी अपडेट करायची आणि स्कॅन बेस्ड पद्धतीने आपलं पॅन कार्ड CSC वरून कसं डाउनलोड करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग पाहूया ऑनलाईन पद्धतीने CSC वरून पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं. मित्रांनो, आपल्याला CSC लॉग इन असं गुगलवरती सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल डिजिटल सेवा कनेक्ट, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो काही आपला युजर नेम आणि पासवर्ड आहे CSCचा, तो आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचं आहे. आपल्याला वरती युजर नेम टाका, खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा ॲज इट इज टाकून आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्या. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर CSCचा डॅशबोर्ड ओपन होईल. इथे आपल्यासमोर आता CSCचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला आपल्या वॉलेटला बॅलन्स आहे का ते चेक करायचं. त्यासाठी काय करायचं, 3 नंबरचा जो ऑप्शन आहे वॉलेट, त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर समरी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये पहिलाच जो चौकट दिसते त्याचे बॅलन्स, त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स दिसेल. आता आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी 96 रुपयाचं पेमेंट लागतं. तर आपल्याला आपल्या अकाउंटला आहे. जर तुमच्या अकाउंट वॉलेटला पेमेंट नसेल तर तिथेच जायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शनला आणि ॲड मनी या बटनावरती क्लिक करून वरती अमाऊंट टाका. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि हे जे पेमेंट मेथड दिलेले त्यापैकी एक सिलेक्ट करा आणि खाली ॲड मनी टू वॉलेट करून तुमचं पेमेंट करून घ्या. तर आता आपण वरती डॅशबोर्डवरती येऊयात. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला इथे वरती सर्चचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती NSDL पॅन सर्व्हिसेस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यावर उजव्या साईडला 3 लाईन दिलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील, न्यू ॲप्लिकेशन, पॅन चेंज, करेक्शन, इनकम्प्लीट, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. तर आता आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे, तर इथं आपल्याला नवीन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही जुनं काही करेक्शन करणार असाल, डेट ऑफ बर्थ वगैरे, तर इथं पॅन चेंज करेक्शन याच्यावरती क्लिक करून तुम्ही तिथून ते करेक्शन करू शकता. न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करूया. त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत, स्कॅन बेस्ड साइन आणि KYC. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये KYC नुसार कसं आपण पॅन कार्ड लगेच इन्स्टंट काढायचं हे बघितलेलं आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा अवश्य पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता आपण स्कॅन बेस्ड या ऑप्शननुसार कसं पॅन कार्ड काढायचं हे चेक करूया. स्कॅन बेसवर क्लिक करा, खाली पॅन इंडियन सिटीजन याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली सिलेक्ट कॅटेगरी विचारलं, तिथं इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. सिलेक्ट पॅन टाईपमध्ये फिजिकल पॅन आणि पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे, कारण आपल्याला फिजिकल आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही आपल्याला हवं आहे. तर इथं ते सिलेक्ट करून घ्या. खाली नाव विचारलेलं आहे, नेम ॲज इन आधार कार्ड. जसं आपलं जो काही कस्टमर आहे त्या कस्टमरचं आधार कार्डवरती जसं नाव आहे सेम तसंच स्पेलिंग वगैरे बरोबर चेक करून त्याचं नाव ॲज इट इज इथं आपल्याला
नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकून घ्या. स्पेलिंग वगैरे पुन्हा एकदा चेक करा. स्पेलिंग वगैरे पूर्ण चेक झाल्यानंतर आपल्याला पुढे विचारलेलं आहे डेट ऑफ बर्थ टाकायची. इथं आपल्याला डेट, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जशी आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. खाली मोबाईल नंबर विचारलं, इथं आपलं जो ॲप्लिकंट आहे त्याचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकून इथं पुढे जो ईमेल आय डी असा जो कॉलम दिला आहे त्याच्यामध्ये आपला स्वतःचा म्हणजे CSC धारक जो आहे त्याचा आपल्याला इथं मेल आय डी टाकून घ्यायचा आहे. कारण जे काही सॉफ्ट कॉपी येईल ते तुमच्या जवळ येईल, मग ते तुम्ही प्रिंट काढून कस्टमरला देऊ शकाल. तर याच्यासाठी तुम्ही इथं तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डी टाकल्यानंतर खाली आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की आपल्यासमोर आपलं जे काही आपण डिटेल भरली होती ते आपल्यासमोर इथं दिसेल. आपला ॲप्लिकेशन नंबर जो काही आहे तो आपला जनरेट केला जाईल. आता आपल्याला खाली यायचं आहे. खाली येऊन इथं आपल्याला जो काही खाली ऑप्शन दिलेला आहे प्रोसीडचा, त्या प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला प्रोसीड टू NSDL पोर्टल याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आय ॲग्री करायचं आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर नसेल केलं तर रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करून इथं तुमची पूर्ण डिटेल भरा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. जर याच्यावरती तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेन. आता माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर माझा जो काही हा जो नंबर आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे व्हेरीफाय OTPमध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं एंटर OTP करायचा आहे आणि सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP टाकून घेतला, सबमिट बटनावरती क्लिक केलं. आता आपल्यासमोर साइन पॅन न्यू असा एक ऑप्शन दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती भरायची आहे. आता सुरुवातीला इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. जो काही आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं टाकून घ्या. ॲप्लिकंटचा आधार नंबर टाकायचा आहे, हे विसरू नका. खाली आधार कार्डवर जसं नाव आहे त्या पद्धतीने इथे नाव टाकून घ्या. पूर्ण नाव टाकायचं आहे. स्पेलिंग मी पुन्हा सांगतोय की स्पेलिंग एकदा अवश्य चेक करा. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण स्पेलिंग बरोबर टाकली पाहिजे. पुढे आता विचारलेलं आहे की आपल्याला टायटल विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला टायटल ज्याचं आपण पॅन कार्ड काढतोय, जर पुरुष असेल तर श्री करा, स्त्री असेल तर तिथं श्रीमती करा, किंवा जर लहान मुलांचं काढत असाल, मुलीचं काढत असाल तर तिथं कुमारी असं एक ऑप्शन दिसेल, त्या कुमारी ऑप्शनवरती क्लिक करा. या तिन्हीपैकी आपल्याला जे काही कोणाचं पॅन कार्ड काढताय त्याच्यानुसार तुम्ही इथं टायटल द्या. मी इथं आता टायटल देऊन घेतो. तर मी मुलीचं काढतोय त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला इथं 3 ऑप्शन आहेत, श्रीमती, श्री आणि कुमारी. ह्याच्यामधले एक ऑप्शन निवडा. खाली आता यायचं आहे. तिथं ॲप्लिकंटचं फुल नाव टाकायचं आपल्याला. इथं पहिल्या कॉलममध्ये आडनाव, दुसऱ्या कॉलममध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट कॉलममध्ये मिडल नेम अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ आपण मगाशी भरलेली आहे त्याच्यानुसार ऑटोमॅटिक येईल. डेट ऑफ बर्थ चेक करून घ्या बरोबर आहे का. बरोबर असेल तर पुढे आपल्याला जेंडर विचारलं, तिथं मेल फिमेल जे काय असेल ते सिलेक्ट करा. खाली लँग्वेज टाकून घ्या, इंग्लिश सिलेक्ट करा आणि जो काही सर्कल दिला आहे त्याच्यामध्ये आपल्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टेड आहे असं सर्कलवरती टिक करा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर 5 ऑप्शन दिसतात. 5 ऑप्शन आपल्याला भरायचे तिथं. आता पहिला जो ऑप्शन आहे, आता इथं वरती नाव वगैरे आलेलं आहे, हे सगळे एकदा चेक करून घ्या. खाली हॅव यू एव्हर बीन नोन बाय एनी अदर नेम, जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखत असाल तर येस करा, नसेल तर नो करून सोडून द्या. तर पुढे आपल्याला इथं पॅरेंट डिटेल्स विचारलेले आहेत. जर तुम्हाला वडील नसतील, फक्त आई असेल तर इथं तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे आणि जर वडील असतील तर इथं नोवरती क्लिक करा आणि खाली आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. जर वडील नसतील तर येस करून आपल्याला आईचा जो खाली मदर्स नेम विचारले तिथं आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे. आता या केसमध्ये वडील आहेत तर इथं मी नो करून फादर्स नेममध्ये वडिलांचं आडनाव, वडिलांचं नाव आणि मिडल नेम अशा पद्धतीनं पूर्ण नाव टाकून घेतो.
पूर्ण नाव टाकल्यानंतर स्पेलिंग पुन्हा एकदा इथं चेक करा. स्पेलिंग बरोबर येणं, मी वारंवार सांगतोय, स्पेलिंग बरोबर येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा खाली री एंटर फादर्स नेममध्ये आडनाव, नाव आणि मिडल नेम हे पुन्हा एकदा टाकून घ्या. दोन्ही नावं मॅच झाली पाहिजेत. नाव मॅच झाल्यानंतर खाली या. खाली काय करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट करून आता इथं आपल्याला वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड यस ठेवा. खाली सोर्स ऑफ इन्कम इथं आपल्याला नो इन्कम ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला काही चेक करायचं आहे, फक्त आपला मोबाईल नंबर आणि मेल आय डी बरोबर आहे का. आता इथं खाली ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे रेसिडेन्स किंवा ऑफिस. तुम्हाला जो सफिशियंट वाटेल, जिथं तुम्हाला पॅन कार्ड तुमचं पोस्टाने हवं आहे तेव्हा पत्ता इथं तुम्ही सिलेक्ट करा. तर माझ्या केसमध्ये मी रेसिडेन्स ॲड्रेस सिलेक्ट करतो आहे. तर इथं रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये जसा आधार कार्डवरती पत्ता आहे त्या पद्धतीने इथं आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे. ब्लॉक नंबर, नेम ऑफ प्रिमायसेस, रोड, स्ट्रीट, एरिया, तालुका, डिस्ट्रिक्ट, कंट्री नेम हे सर्व व्यवस्थित टाकून घ्या. स्टेट टाका, पिनकोड टाका. जर तुम्ही ऑफिसचा ॲड्रेस सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये काही टाकायचं नाही आहे. डायरेक्ट खाली येऊन ऑफिस ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही ऑफिसचा पत्ता आहे तो तुम्हाला ऑफिस ॲड्रेस ह्या कॉलममध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमचा पत्ता टाकून घ्या. पत्ता टाकताना बरोबर टाका, काही मिस्टेक होऊ देऊ नका, कारण तुमच्या पत्त्यावरतीच पोस्टाने पॅन कार्ड हे पाठवलं जाणार आहे. तर सर्व व्यवस्थित टाकून घ्या. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित टाका. कंट्री सिलेक्ट करा, स्टेट सिलेक्ट करा, पिनकोड व्यवस्थित टाका. पिनकोड खूप गरजेचं आहे, व्यवस्थित टाका. पिनकोड बघून टाका. सर्व व्यवस्थित माहिती भरून घ्या. पिनकोड टाकल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. खाली येऊन आता इथं ऑफिस ॲड्रेस विचारले, तिथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफिस ॲड्रेसमध्ये काही भरायचं नाही आहे. खाली यायचं आहे. आता इथं अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्सेस विचारलेलं, तिथं आपल्याला नो करायचं आहे. नो करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. तर इथं आपल्याला 4 ऑप्शन विचारलेत, एरिया कोड, एओ टाईप, रेंज कोड, एओ नंबर. हे आपल्याला कसं मिळवायचं, तर खाली यायचं आहे. इथं आपल्याला इंडियन सिटिझन्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक करा. खाली आपलं स्टेट सिलेक्ट करा. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सिटी विचारले, तिथं आपली सिटी सिलेक्ट करा. सिटी सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला आता 4 ऑप्शन दिले आहेत. ह्या 4 लाईनमध्ये कुठं तुमच्या तालुक्याचं नाव दिसतंय ते चेक करायचं. ज्या लाईनला आपल्या तालुक्याचं नाव दिसेल ती लाईन आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्या लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे पहा, आता मी ज्या तालुक्यासाठी भरतोय, सांगोला तालुक्याचं भरतोय, तर मी फर्स्ट लाईनला सांगोला दिसलं तर मी इथं फर्स्ट लाईनवर क्लिक केलं. इथं वरती पहा आपले सर्व कोड आलेले आहेत. कोड चेक करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्या. आता इथं आपल्याला ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ हे विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. खाली आपल्याला अपलोड फोटो, अपलोड सिग्नेचर हे 2 ऑप्शन विचारलेलं आहे. तर इथं चेक करून घ्या फोटोची साईज काय आहे, साईनची साईज काय आहे, किती KB पाहिजे, हे सर्व डायमेन्शन वगैरे एकदा चेक करून घ्या. खाली आपल्याला विचारलं आहे की अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. इथं आपल्याला आधार कार्ड आपलं सिलेक्ट करून इथं अपलोड करायचं आहे. तर वरती या. इथं आता प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा आधार कार्ड सिलेक्ट करा आणि डेट ऑफ बर्थमध्ये पण आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. तर खाली यायचं आहे. इथं आता आपल्याला चूज फाईल वरती क्लिक करून आपला जो काही जिथे आपण फोटो ठेवला आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्या. खाली अपलोड या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे. आता खाली नंतर आपला साईन अपलोड करून घ्यायचे आहे. सेम त्याच पद्धतीने इथं जर दिसत नसेल तर ते क्लिअर करा. खाली येऊन क्लिअर ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा एकदा ते चूज फाईल करून ते पुन्हा एकदा अपलोड करा. आता या ठिकाणी साईनसुद्धा अपलोड झालेली आहे. आता खाली यायचं आहे. खाली येऊन आपल्याला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट ह्याच्यावरती आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, आधार कार्ड हे फक्त PDF अपलोड करायचं आणि त्याची साईज 300 KB आतमध्ये पाहिजे, तरच तिथं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड हे अपलोड होईल. इथं आता अपलोड केल्यानंतर इथं वरती जो अपलोड ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करा. जोपर्यंत इथं तुमचं डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असं येत नाही तोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट इथं अपलोड झालेलं नाही हे समजून घ्या. खाली प्लेस सांगोला करा, जे तुमचं असेल ते करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता इथं आपल्याला जी आपण माहिती भरली होती ती एकदा पूर्ण चेक करून घ्या. स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ,
जे काही टाकले, वडिलांचं नाव सर्व चेक करून घ्या. मोबाईल नंबर, मेल आय डी, पत्ता, सर्व माहिती चेक करून घ्या. पुन्हा पुन्हा सांगतो मी, सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि खाली कन्फर्म या बटनावरती क्लिक करा. आता OTP बेस्ड ई साईन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं सिलेक्ट लँग्वेज, इथं आपल्याला इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून खाली आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. टिक करून घ्या आणि खाली आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. आपल्या आधार कार्डवर जो असा नंबर आहे ते चेक करा आणि आपला आधार कार्ड इथं टाकून घ्या. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली सेंड OTP असा एक ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला एंटर OTP या चौकटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डला नंबर कोणता लिंक आहे ते सुद्धा आपल्याला इथं खाली दाखवलं जाईल. तर ते कस्टमरकडून OTP घेऊन आपल्याला इथं OTP टाकायचं आहे आणि खाली व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. काही वेळेस OTP जायला वेळ लागतो, तर थोडंसं पेशन्स ठेवायचे आहेत. एकदा दोनदा ट्राय करा, OTP जाईल. या ठिकाणी OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड हे सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे. आता इथं आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येतोय. इथं आपल्याला पे नाव या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपला CSCचा जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करा. व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं अपडेट करायचं करून घ्या आणि वॉलेट पिन विचारला आहे, तिथं आपला वॉलेटचा पिन टाका आणि पे या बटनावरती क्लिक करून आपलं पेमेंट करून घ्या. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झालं तर याची प्रिंट आपल्याला कस्टमरला काढून द्यायची असेल तर कस्टमरला प्रिंट काढून द्या. अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचं पॅन कार्ड हे CSCवरून अप्लाय करू शकता. महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.